दुपारची चहाची वेळ आणि त्यासोबत जर प्लेटभर कुरकुरीत भजे खायला मिळाले तर किती मजा येते ना. तर आज आपण लोणावळ्याची अगदी फेमस आणि कुरकुरीत अशी कॉर्न भजी बनवणार आहोत. नमस्कार मित्रांनो, डिलिशियस फूड्स मराठीमध्ये मी माधुरी आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. चला तर मग वेळ न घालवता या मजेदार रेसिपीला सुरुवात करूया. सगळ्यात पहिले 1 कप कॉर्न मी एका मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलेले आहे. आता हे कॉर्न आपल्याला हलकेसे मिक्सरमधून फिरवून घ्यायचे आहे. अगदी बारीक पेस्ट या ठिकाणी करायची नाही. तर कॉर्नला अगदी जाडसर असं या ठिकाणी मी दळून घेतलेलं आहे. तर हे क्रश केलेले कॉर्न आपल्याला एका आता बाउलमध्ये काढून घ्यायचे आहे. आता यामध्ये एक जाडसर चिरलेला कांदा, थोडीशी कोथिंबीर, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा लाल मिरची पावडर, 1 चमचा मीठ, अर्धा चमचा धने पावडर, अर्धा चमचा ओवा आणि थोडासा चिमूटभर सोडा आपल्याला घालायचा आहे. सर्व मसाले आणि मिश्रण आपल्याला व्यवस्थितपणे एकजीव करून घ्यायचं आहे. मिश्रण एकजीव झालं की यामध्ये मी 1 वाटी बेसन घालणार आहे. साधारणतः 100 ग्रॅम इतकं बेसन मी या ठिकाणी वापरणार आहे. सर्व बेसन आपल्याला व्यवस्थितपणे एकजीव करून घ्यायचं आहे. यामध्ये कुठल्याही प्रकारचं पाणी घालण्याची गरज आपल्याला पडत नाही, कारण कांद्यामध्ये जेव्हा आपण मीठ टाकतो तर त्यामधून पाणी सुटायला सुरुवात होते, म्हणून मिश्रणामध्ये आपल्याला कुठल्याही प्रकारचं पाणी घालायची गरज पडत नाही. तर आता यामध्ये मी 2 चमचे कॉर्नफ्लोअर घालणार आहे. कॉर्नफ्लोअर घातल्यामुळे भजे अगदी कुरकुरीत व्हायला मदत होते. तर या ठिकाणी सर्व मिश्रण मी व्यवस्थितपणे एकजीव करून घेतलेलं आहे. कुठल्याही प्रकारचं पाणी मी यामध्ये घातलेलं नाही. भजीचं पीठ असं घट्टसर असलं की छानशी कुरकुरीत भजी तयार होतात. आता एका कढईमध्ये आपल्याला तेल छानपैकी गरम करून घ्यायचं आहे आणि या गरम तेलामध्ये आपल्याला भजे सोडून द्यायचे आहेत. सुरुवातीला साधारणतः 2 मिनिटापर्यंत अगदी मोठ्या गॅसवर आपल्याला ही भजी तळून घ्यायची आहे. 2 मिनिटानंतर गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम करायची आहे आणि मीडियम फ्लेमवर हे भजे आपल्याला आणखी 2 ते 3 मिनिटांपर्यंत तळून घ्यायचे आहेत. सुरुवातीला जेव्हा आपण 2 ते 3 मिनिटांपर्यंत हाय फ्लेमवर भजी तळतो त्यावेळेस ती अगदी कुरकुरीत आणि क्रिस्पी तयार होतात आणि जेव्हा आणखी 2 ते 3 मिनिटांपर्यंत आपण मीडियम फ्लेमवर भजी तळतो त्यावेळेस ती आतून पूर्णपणे शिजल्या जातात. साधारणतः 5 ते 6 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता की आपल्या भजीला अगदी छानसा गोल्डन ब्राऊन रंग या ठिकाणी आलेला आहे. तर लोणावळ्याची अगदी फेमस आणि कुरकुरीत अशी कॉर्न भजी या ठिकाणी तयार झालेली आहे. तर ही खमंग कॉर्न भजी मी आता मस्तपैकी हिरव्या चटणीसोबत आणि टोमॅटो केचप सोबत सर्व करणार आहे. तर मित्रांनो, लोणावळ्याची अगदी फेमस कॉर्न भजी तुम्ही सुद्धा घरी नक्की बनवून बघा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि हॅपी रहा.